आज ही बातमी देताना मन खूप उदास झालं आहे आणि शब्दही साथ देत नाहीत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धगधगत्या पर्वाचा एक धक्कादायक अंत झाला आहे. नमस्कार, मी मिथिला. आज ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला प्रचंड वेदना होत आहेत. आजची सकाळ महाराष्ट्रासाठी इतका मोठा आघात घेऊन गेल हा विचार कोणीही केला नव्हता. जो आवाज बारामतीत आणि अख्खा मंत्रालय सगळं काही दुमदुमून टाकायचा तो आज कायमचा शांत झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजितदादा पवार यांचं आज सकाळी एका भीषण विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना त्यांच्या खासगी विमानाला हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजितदादा आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकांच्या सभेसाठी निघाले होते. सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा ताबा सुटला. धावपट्टीच्या अगदी जवळ विमानाने पेट घेतला आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. ह्या भीषण आगीत विमानाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. विमानात अजितदादांसह त्यांचे PA, सुरक्षा रक्षक आणि पायलट असे एकूण 5 ते 6 जण होते. कोणालाही वाचवण्यात यश आलेलं नाही. दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे कामाचा धडाका आणि दादा म्हणजे शब्दाचा पक्का माणूस. सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर राहणाऱ्या या लोकनेत्याचा एक्झिट अशा प्रकारे मनाला चटका लावून देईल हे कोणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्र आज सुन्न पडलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. काका शरद पवार, सुप्रिया सुळेताई आणि संपूर्ण पवार कुटुंबियांना हा दुःखद धक्का सहन करण्याची शक्ती देव हेच प्रार्थना.